वाजता पुन्हा एकदा सुनावणी घेऊ आणि कायदे ठरवू असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर अद्यापही ही सुनावणी संपलेली नाहीये, त्यामुळे उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। परवा 7 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाची गर्दी असते असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। तर 7 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन असते आणि तेव्हा अधिक गर्दी असते असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। तर राज्य सरकार स्वतःहून लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या त्याची अंमलबजावणी होईल असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। तर सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते म्हणतायत। सध्याची महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली, सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले। तर सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असं सदावर्ते यांनी म्हटलं। उद्या 7 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे तेव्हा अधिक गर्दी असते असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। पण पाहतोय सध्याची महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली, उद्या 7 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन असतं, त्यामुळे आता उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे उद्या काय ते ठरवू असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी घेऊ आणि कायदे ठरवू असं कोर्टानं म्हटलं। मात्र उद्या 7 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे तेव्हा अधिक गर्दी असते असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलं आहे। अद्यापही या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। राज्य सरकार स्वतःहून लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या त्याची अंमलबजावणी होईल असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय। शिवाय काय ते ठरवू असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। उद्या 7 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाची गर्दी असते असं कोर्टाला महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कोर्टाचा निर्णय काय असेल ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलंय। तर अद्याप सुनावणी संपलेली नाही, उद्या 7 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे तेव्हा अधिक गर्दी असते असं महाधिवक्त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आहे। तर राज्य सरकार स्वतःहून लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या त्याची अंमलबजावणी होईल असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या सुनावणी दरम्यान कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना काही सवाल देखील केले आहेत। नियम आणि अटी यांचं पालन होईल का याची खात्री घेता का असं देखील कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना विचारलंय। तर त्यावर आम्ही फक्त अपील करू शकतो असं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तर सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी यावर म्हटलेलं आहे। सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या असंही ॲडव्होकेट सदावर्ते म्हणतात। दरम्यान उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेतल्यानंतर काय ते ठरवू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि कायदे ठरवू असं कोर्टानं म्हटलं। मात्र उद्या 7 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाची गर्दी असते असं कोर्टाला महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे। त्या संदर्भात आता कोर्टाचा काय निर्णय असेल ते पाहणं महत्त्वाचं आहे। राज्य सरकार स्वतःहून लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या त्याची अंमलबजावणी होईल असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील आणि